लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जातेगाव शिवारात बोलेरो पिकअपमध्ये 6 गोवंश आढळले। बजरंग दल आणि हिंदू समाज मित्र परिवाराने दिली माहिती, पोलिसांची कारवाई सुरू। बातमी नांदगाव। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात गुरुवारी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास एक बोलेरो पिकअप MH20 DE 2875 6 गोवंश जनावरांसह पकडण्यात आली। ही वाहतूक कत्तलीसाठी केली जात असल्याची शक्यता असून बजरंग दल व हिंदू समाज मित्र परिवाराच्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली। जातेगाव आणि बोलठाण येथील कार्यकर्त्यांनी संशयित वाहनांची माहिती पोलिसांना दिली। नांदगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित बोलेरो पिकअपसह चालकाला ताब्यात घेतले। नंतर हे वाहन व चालकास बोलठाण पोलीस आउटपोस्टवर आणण्यात आले। सायंकाळी 6 ते 7 दरम्यान बोलेरो पिकअप आणि चालकास नांदगाव पोलीस ठाण्यात हलवण्यात आले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र जनावरे विकत घेणारा व्यक्ती अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे बजरंग दल, हिंदू समाज मित्र परिवार आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे। आम्हाला जातेगावरून मध्ये माहिती मिळाली का गाया कसायला कापायला जाऊ राहिले, तर गाडी कोणती गाडी पिकअप आहे, त्याच्यात काय नाव तुझं? नाव ये नंबर आहे इकडं तर कसायला गाया जात होत्या, तर आम्ही याला धरलंय, याला पोलीस स्टेशनला आम्ही प्रोसेस करायला आणलंय। 7-8 ढोरं आहे ते, त्याच्यात काही लहान पिल्लं आहे, 1-2 गाभण गाय आहे। तर आम्ही असं पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली, असं तर आम्ही पोलीस स्टेशनला आता प्रोसेस चालू आहे आमची, आणि याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनला विनंती मागणी आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.